सन्माननीय सदस्य संजय गायकवाड. धन्यवाद अध्यक्ष महोदय. विरोधी पक्षाच्या 293च्या प्रस्तावाने शासनाच्या समर्थनार्थ मी या ठिकाणी उभा आहे. आपण संधी दिली त्याबद्दल आभार. अध्यक्ष महोदय, लोड शेडिंगमुळे सर्वसामान्य शेतकरी हा जवळपास महाराष्ट्रामध्ये सगळीकडे त्रस्त झालेला आहे. लाईट म्हणजे बेमोसम बरसात अशी परिस्थिती आहे. विद्युत पारेषण कंपनीने शेतकऱ्यांचा इतका छळ त्या ठिकाणी चालू केला आहे की रात्रीचा सिंगल फेस रात्री 10 नंतर त्या ठिकाणी देतात. शेतकरी जाऊ शकत नाही. त्याला 6 ते 10 जरी किमान लाईट त्या ठिकाणी दिली तर त्याला मशागतीची कामं त्या ठिकाणी करायला सोपं जाईल. आणि म्हणून 6 ते 10 सिंगल फेस त्या ठिकाणी सुरू केले पाहिजे. 8 तास वीज देतात, ती किमान 8 तासाची वीज 12 तास तरी ही शेतकऱ्यांना मिळाली तर त्याला शेतीला पाणी द्यायला त्या ठिकाणी मुबलक पाणी देता येईल. स्मार्ट मीटरमुळे कधी लाईन जाईल याचा भरोसा नाही. प्रीपेड कार्डमुळे ते कधी लाईन कट होईल हे सांगता येत नाही. एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर असला, एखादा पेशंट ऑक्सिजनवर असला आणि अचानक लाईन गेली तर त्या पेशंटचा जीव देखील जाऊ शकतो. आणि म्हणून कमीत कमी पारेषण कंपनीने अचानकपणे लाईट बंद करण्यापूर्वी किमान 7-8 दिवसाआधी असा मेसेज टाकला पाहिजे की आपलं एवढं बिल एवढं झालेलं आहे आणि या तारखेला ते बिल संपणार आहे आणि म्हणून आपण आपल्या बिलाचं भुगतान या तारखेच्या आत करावं अशी आगामी सूचना जर त्या ठिकाणी ग्राहकाला दिली तर कोणाचाही जीव त्या ठिकाणी जाणार नाही. आणि मोठ्या प्रमाणात चुकीची बिलं ही या ठिकाणी दिली जातात. कारण चोरी MSB पकडू शकत नाही म्हणून जी विद्युत चोरी होती त्याची बिलं ही वीज भरणाऱ्या ग्राहकाच्या माथी या ठिकाणी अध्यक्ष महोदय मारली जातात. अध्यक्ष महोदय, अनेक शेतकऱ्यांचे बियाणं यावर्षी उगवलेच नाही आणि दरवर्षीची प्रथा अशी आहे की बियाणं उगवलं नाही की ज्या दुकानदाराकडे बियाणं मागायला शेतकरी गेला तो दुकानदार सांगतो की हे कंपनीकडे जा. अध्यक्ष महोदय, बियाणं दुकानदार देतो आणि शेतकरी कंपनीकडे कशाला जाईल? त्याच्यामुळे त्या दुकानदाराची जबाबदारी असली पाहिजे आणि त्यांनी ते बियाणं बदलून दिलं पाहिजे किंवा त्याची मोबदला देण्याची जबाबदारी ही त्या दुकानदाराची असली पाहिजे. अध्यक्ष महोदय, अतिवृष्टीमध्ये यावर्षी आमच्या मोताळा तालुक्यातील काळेगाव, तपोवन, पोखरी, सरळमर्ती, पुणे, वडगाव, सरळपी, निपाणा, माकोडी, तळणी अतिवृष्टी 109 मिलीमीटर पाऊस सारखा कोसळला अध्यक्ष महोदय तासाभरात आणि सगळ्या शेत्या खरडून गेल्या. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कास्तकारांचं नुकसान या ठिकाणी झालं. मोताळा तालुका हा डिव्हिजनली रेवणीमध्ये डिव्हिजनली आमच्या मलकापूरला जोडला आहे पण आता तो तालुका खामगावला जोडण्याचा प्रस्ताव शासनाकडे आला आहे. अध्यक्ष महोदय, ते आमच्या मोताळा तालुक्याकरता अतिशय गैरसोयीचं आहे आणि म्हणून मलकापूर डिव्हिजनमधून खामगावला न जोडता तो तालुका मोताळा जोडण्याकरताची मागणी या ठिकाणी माझे अध्यक्ष महोदय आहे. शेतकऱ्यांचे काही अतिशय महत्त्वाचे मुद्दे अध्यक्ष मी आपल्याला सांगतो. शेती ह्या आपल्या सरकारच्या अतिरिक्तमध्ये अखत्यारीत जरी असले तरी पण शेतकऱ्यांसाठी काय करावं म्हणजे तो सुख होईल, समृद्ध होईल त्यावर सखोल वैचारिक चर्चा होणे अध्यक्ष महोदय गरजेचं आहे. वेळोवेळी कर्जमुक्तीच्या नावाखाली विरोधक विनाकारण सरकारला बदनाम करून जणू सरकार शेतकरी विरुद्ध आहे असा भास निर्माण करते. अध्यक्ष महोदय, माझ्या मते कर्जमुक्ती हा शेतकऱ्यांच्या समस्येवर अंतिम उपाय नाही आणि शेती नफ्याची झाली पाहिजे. ती जर नफ्याची झाली तर त्याला कर्जमाफीची गरज पडत नाही. कर्ज फेडण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आली पाहिजे अशा प्रकारचे मार्गदर्शन त्याला झालं पाहिजे. त्यासाठी त्याच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी हमी भाव हा शासनाने जाहीर केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या बाजारपेठेचे तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे जेणेकरून आपला भारतीय शेतकरी जगाशी स्पर्धा करू शकेल. सरकारने पुढाकार घेऊन गावागावात शेतमालावर प्रक्रिया उद्योग उपयोग जर केले, पक्क्या मालाचा उत्पादक होण्याचे जे जर केलं तर कदाचित शेतकऱ्याला सक्षम त्या ठिकाणी होता येणार आहे. आणि यासाठी सर्वात मोठं म्हणजे आयात निर्यात धोरण यामध्ये आमूलाग्र बदल हा सरकारने या ठिकाणी करणे गरजेचं आहे. शेतकऱ्याला पारतंत्र्यात ठेवणारे शेतकरी विरोधी जे काही जुने कायदे असतील त्या कायद्यांना देखील मोडीत काढण्याची आवश्यकता आजच्या परिस्थितीमध्ये आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या कंपन्या तयार करून त्या कंपन्यांना शेतीतील प्रक्रिया केलेला माल जगाच्या बाजारपेठेत विकण्याचं स्वातंत्र्य निर्माण करून देण्याची व्यवस्था सरकारने जर केली तर शेतकरी मोठ्या ताकदीने उभा राहू शकतो. जनुकीय तंत्रज्ञानाच्या वापरातील अडथळे सुद्धा आपण दूर केले पाहिजेत.